नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लास 7 सब्जेक्ट मॅथ याचं चॅप्टर नंबर 4 अँगल अँड पेअर ऑफ अँगल्स पाहत आहोत. याच्यातला आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 17 हा अभ्यासायचा आहे, याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. तर बघा, प्रॅक्टिस सेट 17 मध्ये काय सांगितलं आहे, राईट द मेजर ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द अँगल गिव्हन बिलो. आपल्याला खाली अँगल दिली आहे, तर ह्या अँगलची आपल्याला सप्लिमेंट्स ऑफ द अँगल काढायचे आहेत. तर सप्लिमेंट ऑफ अँगल म्हणजे काय, असे दोन अँगल की ज्याची सम किती येणार आहे 180, त्या अँगलला आपण सप्लिमेंट म्हणतो. म्हणजे समजा एक 15 डिग्रीचा अँगल दिलेला आहे, तर दुसरा किती डिग्रीचा अँगल असेल, म्हणजे 15 डिग्रीचा जो अँगल आहे याचा सप्लिमेंटरी अँगल कुठला ते आपल्याला काढायचं आहे. तर आपण हे एक्झाम्पल्स आता अभ्यासणार आहोत. तर मधला जो फर्स्ट आहे क्वेश्चन, तो 15 डिग्री याचा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. सपोज मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 50 डिग्री इज एक्स. समजा आपण एक सप्लिमेंटरी अँगल एक्स कन्सिडर केला, प्लस 15 डिग्री, म्हणजे एक अँगल आहे एक्स डिग्री, दुसरा आहे 15 डिग्री. दोघं एकमेकांची सप्लिमेंटरी अँगल आहे, म्हणून यांची सम किती येणार आहे 180 डिग्री. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला हा एक्स आहे प्लस 15, इकडं 180, मला लेफ्ट साईडला फक्त एक्स ठेवायचं. मग मला काय करावं लागेल, तर दोघं बाजूला, आता हा 15 नको आहे मला, मग हा 15 मला दोघं बाजूला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. एक्स डिग्री 15 डिग्री मायनस 15 डिग्री इक्वल टू 180 डिग्री मायनस 15 डिग्री. 15 हा कॅन्सल झाला, इथे असेल एक्स डिग्री. 180मधनं मायनस 15 किती असणार आहे 165 डिग्री. तर 15 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल किती असणार आहे 165. म्हणजे अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. किंवा हे इकडे प्लस आहे, राईट हँड साईडला गेल्यावर ते मायनस होईल. ठीक आहे, तर आन्सर तेच येणार आहे. सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 85 डिग्री बी वाय. आता आपण वाय घेऊ किंवा एक्स घेऊ, कुठला पण अल्फाबेट घेतला तरी चालेल, मी एक्सच घेतो. तर एक्स हा सप्लिमेंटरी अँगल 85 डिग्रीचा, मग एक्स डिग्री प्लस 85 डिग्री या दोघांची सम किती असणार आहे 180, कारण ते काय, ते एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल आहेत. प्लस 85 आहे, तो लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला गेल्यानंतर काय होईल, मायनस होईल. 180 मायनस 85 डिग्री. तर 180 डिग्रीमधनं 85 डिग्री आपण सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर येणार आहे 95 डिग्री. तर पहा 85 डिग्रीचं सप्लिमेंटरी अँगल काय असणार आहे 95 डिग्री असणार आहे. एक्झाम्पल नंबर 3, 120 डिग्री याचा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल घ्यायचा आहे. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120 डिग्री बी एक्स डिग्री प्लस 120 डिग्री आपण घेऊ, म्हणजे एक्स डिग्री प्लस 120 डिग्री दोघं सप्लिमेंटरी अँगल असल्यामुळे त्यांची सम 180 येईल. प्लस 120 आहे लेफ्ट साईडला, राईट हँड साईडला गेल्यावर तो काय होईल मायनस होईल. तर 180 डिग्री मायनस 120 डिग्री एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 120 डिग्री, तर सबस्ट्रॅक्शन किती येणार आहे 60. तर 60 डिग्री हा 120 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल आहे. एक्झाम्पल नंबर 4, एक्झाम्पल नंबर 4मध्ये आपल्याला दिलं आहे 37 डिग्रीचा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल करायचा. तर आता आपण जो सप्लिमेंटरी अँगल आहे तो आपण कन्सिडर करणार आहोत. तो आहे सपोज एक्स हा सप्लिमेंटरी अँगल आहे 37 डिग्रीचा, आणि आपल्याला माहिती आहे दोघं जे सप्लिमेंटरी अँगल आहे एकमेकांचे म्युच्युअली सप्लिमेंटरी अँगल, त्यांची सम किती येते 180. प्लस 37 आहे, लेफ्ट साईडला राईट साईडला गेल्यानंतर तो मायनस होईल. 180 डिग्री मायनस 37 डिग्री, 180 मायनस 37 डिफरन्स आला तो 143 डिग्री. तर 143 डिग्री हा सप्लिमेंटरी अँगल आहे 37 डिग्रीचा. हे दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 5, 6, 7 हे तुम्हाला ह्याच प्रकारे सॉल्व करायचं, हे तुम्हाला होमवर्क असेल. आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करणार आहोत. द मेजर ऑफ सम अँगल आर गिव्हन बिलो. काही अँगल्सचं आपल्याला मेजरमेंट दिलं आहे. यूज देम टू मेक पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल. तर आपल्याला त्यांचे जे मेजरमेंट आहे त्याचा वापर करून आपल्याला काही कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी अँगल्स तयार करायचे आहेत.
तर पहा इथं जे मेजरमेंट दिले त्या मेजरमेंटवरनं आपण ते सॉल्व करणार आहोत. ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता जे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर्स आहेत तर बघा कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर कोणाला म्हणू, असे दोन अँगल की ज्यांची सम 90 येईल, ज्यांची बेरीज केली मेजरमेंटची बेरीज केली ती 90 येईल, त्यांना आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणू. आता इथे जर बघितलं आपण एक्झाम्पलमध्ये अँगल बी 60 आहे, अँगल एन 30 आहे, म्हणजे त्या दोघांची बेरीज 90 डिग्री म्हणजे बी आणि एन 90 येईल. तसंच अँगल वाय 90 आहे, अँगल ई 0, 90 + 0 90 म्हणजे ते सुद्धा अँगल वाय आणि अँगल ई हे एकमेकांचे काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. तर पहा लिहिताना तसंच अँगल डी आणि अँगल एफ सुद्धा आपल्याला लिहितात 75 + 15 किती झाले 90 म्हणजे डी आणि एफ सुद्धा एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल येतील. तर आपण ते आता आन्सर लिहूया. अँगल बी कॉम्प्लिमेंटरी अँगल बी अँड अँगल एन, नंतर अँगल वाय अँड अँगल ई, त्याच्यानंतर अँगल डी आणि अँगल एफ, अँगल डी अँड अँगल एफ हे कॉम्प्लिमेंटरी पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. आता पुढचं पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल, पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. तर सप्लिमेंटरी अँगल कोणाला म्हणतो, असे दोन अँगल की ज्याची सम 180 येईल त्यांना आपण सप्लिमेंटरी अँगल म्हणतो. तर आता आपण ते पाहूया मेजरमेंटवरनं. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं अँगल बी दिलेला आहे आपल्याला 60 आणि अँगल जी दिला आहे 120, म्हणजे बघा 60 + 120 180 होतं. नंतर अँगल एन 30, अँगल जे 150, 30 + 150 हे सुद्धा 180 होतं. तर हे दोन पेअर्स आपण लिहू शकतो. पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल, अँगल बी अँड अँगल जी, फर्स्ट पेअर झाली सप्लिमेंटरी अँगलची. अँगल एन अँड अँगल जे ही सेकंड पेअर झाली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. XYZ, angle Y 90 degree. What kind of pair do angle X and angle Z make? ट्रायंगल XYZ मध्ये अँगल Y 90 डिग्रीला आहे, तर मग अँगल X आणि अँगल Z कुठल्या प्रकारची पेअर आहे ते आपल्याला काढायचं आहे. अँगल X प्लस अँगल Y प्लस अँगल Z इज इक्वल टू 180. याला आपण म्हणू सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे. नंतर अँगल X आपल्याला दिलेला नाही आहे, अँगल वायचं मेजरमेंट आपल्याला 90 डिग्री दिलं आहे आणि अँगल झेड पण आपल्याला माहीत नाही, इज इक्वल टू 180. हा प्लस 90 हे लेफ्ट साईडला राईट साईडला गेल्यानंतर काय होईल, तो मायनस होईल. मग अँगल एक्स प्लस अँगल झेड लेफ्ट साईडला राहील 180 डिग्री मायनस 90 डिग्री. ओके. अँगल एक्स प्लस अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री, किती येणार सबट्रॅक्शन 90 डिग्री. तर बघा आता अँगल एक्स आणि अँगल झेड यांची सम 90 येते, म्हणजे अँगल एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर आपण लिहू शकतो देअरफॉर अँगल एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ते काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. बिटवीन द मेजर ऑफ टू अँगल ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40. फाइंड द मेजर ऑफ टू अँगल्स. तर बघा आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर जे दोन अँगल्स आहेत तर त्याच्यातला डिफरन्स, ते कॉम्प्लिमेंटरी पेअर आहेत दोघं अँगल, परंतु त्याच्यातला डिफरन्स 40 डिग्री. जरी ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहेत, कॉम्प्लिमेंटरी पेअर आहेत, तरी त्यांच्यातला डिफरन्स हा 40च आहे. तर आपल्याला त्या दोघं अँगलचं मेजरमेंट हे काढायचं आहे. मेजर ऑफ स्मॉलर
अँगल बी एक्स डिग्री हा स्मॉलर अँगल आहे आपला. ओके, आता ग्रेटर अँगल काय असेल एक्स प्लस 40, कारण डिफरन्स 40चा स्मॉलर एक्स घेतला, देअर फोर ग्रेटर अँगल बी एक्स प्लस 40 डिग्री. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे दोघं एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. मग सम ऑफ मेजर ऑफ टू कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 180. स्मॉलर अँगल एक्स डिग्री आहे आणि ग्रेटर अँगल एक्स प्लस 40 डिग्री. दोघांची सम किती येते कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळे 90. ठीक आहे, तर एक्स ब्रॅकेट आपण स्प्लिट करू, ओपन करू. एक्स प्लस 40 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. एक्स प्लस एक्स म्हणजे 1x प्लस 1x किती एक्स येणार आहे ते 2x. तर हे झालं 2x प्लस 40 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री ॲज इट इज. प्लस 40 लेफ्ट साईडला राईट साईडला गेल्यानंतर तो मायनस होईल. 2x इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 40 डिग्री. ओके, 2x इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 40 डिग्री किती असतं सबट्रॅक्शन 50 डिग्री. आता हा 2x आहे म्हणजे 2 आणि x मल्टिप्लाय आहे, तर हा 2 मल्टिप्लाय राईट हँड साईडला आल्यानंतर तो डिवाइड होईल, 50ला डिवाइड होईल. 50 डिग्री अपॉन 2, तर 50 डिग्री अपॉन 2 किती आला 25 डिग्री डिव्हिजन केल्यानंतर. तर एक्सची व्हॅल्यू 25. हा स्मॉलर अँगल झाला आपला. आपल्याला आता लार्जर अँगल किंवा ग्रेटर अँगल काढायचा आहे. तर ग्रेटर अँगल आहे आपला एक्स प्लस 40 डिग्री. एक्सची व्हॅल्यू 25 डिग्री प्लस 40 डिग्री म्हणजे तो आला आपला 65 डिग्री. तर बघा अशा पद्धतीने जे रिक्वायर्ड अँगल आहे स्मॉलर अँगल 25 डिग्री, ग्रेटर अँगल 45 डिग्री. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 5, एक्झाम्पल नंबर 6 आणि एक्झाम्पल नंबर 7 हे तुम्ही सॉल्व करायचं आहे.